राम राम मंडळी, मी प्रियंका तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मूड फूड प्रियंका ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा ब्लॉग व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे म्हसवड येथील आमच्या सिद्धनाथ देवाची यात्रा होती। तर यात्रेनिमित्त आम्ही गेलो होतो। तर बघू शकता संपूर्ण जो म्हसवड आहे ना, म्हसवड गुलालाने भरलेलं होतं आणि देवाची काठी वगैरे सुरू होती। गर्दी पण खूप होती। थोडंसं देवदर्शन वगैरे केलं। त्यानंतर ना आम्ही मंदिरात गेल्यावर भटजींना शिधा वगैरे दिला आणि दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो मेला बघायला। म्हणजे जत्रा पूर्ण भरलेली असते तिथे। मग आकाश पाळण्यात बसलो। आकाश पाळण्यात बसल्यावर तर खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं। तुम्ही पण कुठेही कुठल्याही जत्रेत वगैरे गेलात, शहरात सुद्धा मेला लागतो, तिथे असे मोठे मोठे आकाश पाळणे असतात, त्यात नक्की बसा। खूप भारी वाटतं, अगदी मन हलकं होतं। त्यानंतर ना बघू शकता आम्ही असं बसलो होतो वरून, आणि वरून जे दृश्य होतं ते मी थोडंसं शूट केलेलं आहे। तर खूप असे छोटे छोटे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत आणि खूप जत्रा आहे म्हणताना खूप खेळणी वगैरे विकण्यासाठी पण असतात आणि आकाश पाळणा, त्याचबरोबर दुसरं असं म्हणजे जसं आकाश पाळणा जसं खेळण्यासारखं आहे तसंच आणखीन 2-3 प्रकारचे सुद्धा खेळ होते, ज्याच्यामध्ये मोठी माणसं वगैरे बसू शकत होते। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर यामध्ये पनू आणि पनूचे पप्पा बसले होते, मी काय बसले नव्हते, कारण की मला ह्यामध्ये बसायला आवडत नाही। मला फक्त आकाश पाळण्यामध्ये बसायला आवडतं। ह्यामध्ये बसल्यावर पूर्ण माणूस हलून निघतो, अगदी असं जणू काही कोणी धरून आपल्याला हलवतंय या पद्धतीने। खूप छान, म्हणजे ह्यामध्ये सुद्धा बसलात तरी खूप छान अनुभव मिळतो। मी बसले होते पुसेगावच्या जत्रेच्या वेळेस गेलेले तेव्हा, मग ह्यावेळेस म्हणलं तुम्ही ह्यात बसा। आकाश पाळण्यात सुद्धा बसलो होतं, पण आकाश पाळण्यात बसण्याचा आनंद ना खूप वेगळाच आहे। आपण असं आकाशात पंख लागल्यावर कसं पोहोचतो तसं पोहोचल्यासारखं वाटतं। त्याचबरोबर हा पण खेळ तुम्ही अवश्य खेळा कुठल्या जत्रेत वगैरे गेलात। माझ्याकडून तो राहिलेला आहे, पुसेगावच्या जत्रेला गेलात नक्की बसेल त्यात। त्यानंतर आम्ही सेवागिरी महाराजांच्या इथे गेलो, तिथे गेल्यावर दर्शन वगैरे घेतलं। त्याचबरोबर आम्ही गोंदावलेत सुद्धा जाऊन दर्शन वगैरे घेतलं। आणि अशा प्रकारे आमचं जे छोटासा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे तुम्ही जरूर कळवा।